मोबाईल सिक्युरिटी. स्मार्टफोन वापरण्यासाठी धोक्याची घंटा. चुकूनही डाउनलोड करू नका या 4 ॲप्स, नाहीतर मोबाईल हॅक होणार म्हणजे होणारच. FBI ने स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी एक नवीन चेतावणी जारी केली आहे, ज्यात काही ॲप्स डाउनलोड करण्यापासून सावध राहण्यास सांगितले आहे. कारण यामुळे व्यक्तिशः माहिती चोरी होऊ शकते आणि मोठ्या आर्थिक फसवणुकीला कारणीभूत होऊ शकते. स्मार्टफोन वापरकर्त्यांनी अनधिकृत ॲप्सपासून बचाव करावा. स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे. काही ॲप्स तुम्हाला आर्थिक फसवणुकीच्या जाळ्यात ओढू शकतात. या ॲप्सच्या माध्यमातून स्कॅमर्स तुमची वैयक्तिक माहिती चोरून तुमच्या बँक खात्याला नुकसान पोहोचवू शकतात. अमेरिकेच्या सुरक्षा संस्था FBI ने या संदर्भात इशारा दिला असून अँड्रॉइड आणि आयफोन वापरणाऱ्यांसाठी सतर्क राहावे असे सांगितले आहे. हे ॲप्स कशाप्रकारे धोका निर्माण करू शकतात. फसवणूक करणारे ॲप्स सुरुवातीला अत्यंत विश्वासार्ह दिसतात. मात्र एकदा हे ॲप्स डाउनलोड केल्यावर ते तुमच्याकडून अनेक महत्त्वाच्या परवानग्या मागतात. या परवानग्याच्या मदतीने ते तुमच्या खाजगी माहितीवर हात मारू शकतात. FBI ने 18 जानेवारी रोजी अहवाल सादर केला, ज्यात अनेक बँक खाती हॅक झाल्याचे आढळले आहे. गुगल आणि ॲपल यांच्या ॲप्स धोरणामध्ये बदल करत असून स्कॅमर्स अजूनही या पद्धतीने लोकांची फसवणूक करत आहेत. FBI ने या प्रकाराला फॅटम हॅकर असे नाव दिले आहे. एकदा हे स्कॅमर्स तुमची माहिती मिळवतात, त्यानंतर ते बँकेचे प्रतिनिधी असल्याचे भासवतात. तुमच्या खात्यावर हॅकिंगचा प्रयत्न झाला आहे असे सांगून ते तुम्हाला सुरक्षिततेसाठी पैसे दुसऱ्या खात्यावर ट्रान्स्फर करण्यास सांगतात. यामुळे अनेक लोक घाबरून त्यांच्या जाळ्यात अडकतात. याशिवाय तांत्रिक मदतीच्या नावाखाली फसवणूक केली जाते. कोणते ॲप्स डाउनलोड करू नयेत? FBI च्या मते खालील गोष्टीची विशेष काळजी घ्यावी. व्हॉट्सअप किंवा SMS द्वारे आलेल्या लिंकवरून कोणतेही ॲप्स डाउनलोड करू नका. ईमेल किंवा APK फाईलद्वारे आलेल्या ॲप्सपासून दूर राहा. थर्ड पार्टी ॲप स्टोअर्समधून कोणतेही ॲप्स डाउनलोड करू नका. सोशल मीडियाद्वारे आलेल्या लिंकवरून ॲप्स डाउनलोड करू नका. सुरक्षित राहण्यासाठी काय करावे? कोणतेही ॲप डाउनलोड करण्यापूर्वी त्याची सत्यता तपासा. ॲप विकसक आणि इतर युजर्सच्या रेटिंग्स व प्रतिक्रिया नक्की वाचा. बँकिंग किंवा आर्थिक ॲप्स केवळ बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरील QR कोड स्कॅन करूनच डाउनलोड करा. गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल प्ले ॲप स्टोअरवर स्कॅमरचे चुकीचे ॲप्स अपलोड असतात, त्यामुळे अशा ॲप्सवर डाउनलोड करण्याआधी योग्य माहिती घ्या. स्मार्टफोनचा वापर सध्या वाढला आहे, तितकाच त्याचा धोकासुद्धा वाढला आहे. म्हणूनच कोणत्याही ॲप्सच्या डाउनलोडबाबत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. तुमच्या वैयक्तिक आणि आर्थिक सुरक्षेसाठी हा इशारा गांभीर्याने घ्या आणि फसवणूक टाळा.